गाईज आम्ही चाललेलो आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगला. तर आमच्यासोबत अक्षय प्रभे, विशाल गावडा, विनायक पाटील आहे. विशाल गुप्ता इकडे दिसत नाही. साहिल भाऊ मरंडे डायरेक्ट असा. तर आमच्यासोबत साहिल कानावरण साहिल कानावरण पण आमच्यासोबत. आमचं किती रे 5वं ज्योतिर्लिंग आहे. 5 तर गाईज आमचं 5वं ज्योतिर्लिंग सोबत आहे. CSK कडे 5 ट्रॉफी म्हणून 5वं ज्योतिर्लिंग. RCB वाले बघा, 1 ट्रॉफी वाले, 1 ट्रॉफी वाले, 2 शब्द 1 ट्रॉफी वाले. भाऊ लॉलीपॉप 2 शब्द. ही साला कप लॉलीपॉप. भाऊ थाटात जिंकली, थाटात झालं काय फायदा. जेव्हा कॅप्टन नव्हता तेव्हा जिंकले, काय फायदा. कॅप्टन नव्हता आमचा, मग कॅप्टन नाही तर हारती. तर नाही विसला मध्ये पाहिजे इथं अख्खा चाललाय. एक एक का थांब. आता गेलं संपलं डायरेक्ट. आता डायरेक्ट संपलंय बघा, डायरेक्ट संपलंय आता. तर काही सगळ्यांना कोलून कपुडा घेतलेला आहे मी. अक्षय आडवा नको ना, स्टोरी टाकायला हे होते. मग तो ब्लॉग मला का टाकणार भाऊ, ब्लॉग काढणार की. अरे सायला कुठं तरी सुधार रे. हा काय खान येतो मग का विन्या. हा येच करतो. तू काय आणले? बघ भाऊ, काय काय आपल्याकडे मेन्यू मध्ये 1 नंबर मेन्यू आहे. अच्छा पोहोचलो फायनली. मग रिटर्न येताना पण हॅलो पोहोचलो. एक सांगू का तुम्हाला, काल रात्री नाही का चाय प्यायला बाहेर आलो होतो. आज आहे घातली, कुठं पोहोचलोय काय माहिती. यांच्यामुळे 10 रुपयाची चाय प्यायला आलता, डायरेक्ट हैदराबाद मध्ये पोहोचलो. काय गाईज आम्ही तेलंगणाला पोहोचलेलो आहे. हा तेलंगणा. अक्षय प्रभेची अडचण आहे की काल आम्ही चहा प्यायला नेलं आणि डायरेक्ट मला इकडे घेऊन आले नाही का. अक्षय काय म्हणायचं तुला? मी काय म्हणतो, अक्षय हीच गाडी परत हडपसरला जाते नाही का. हिच्यातच झोपून जातो. का रे अक्षय मेरे को बोला धुरंधर देखने लेके जा रहे हैं, ये हैदराबाद लेके आ गए. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. तो गाइस अभी हम उतरते हैं, उसके बाद आपको फीडबैक देते हैं. だけど付き合うとかそういうんじゃないんだ。えええええええええहैदराबादला पहिले गेले आंघोळ करणार. आम्ही पारोशी डायरेक्ट आमचे 3 मित्र इथं बसले, 5 मित्र दिसते समृद्धी आहे. पण सगळे पारोशी, आम्ही पारोशी सगळे. चला आता निघू आम्ही, आमची बस आलेली आहे, थोड्या वेळाने इथून निघू. आता आम्ही श्रीशैलमच्या जवळ आलो आहे. घाट स्टेशन आहे, पुढचं डॅम. ब्लॉगर कुठे आहेत रे? सगळ्यांनी आहे इकडं. विशालांना विमल बोलो सुबह केसरी. हे सगळ्यांनी बाहेर आहे, बाहेर आहे. आता ले
तू घाल ना तेवढ्यापर्यंत सायल्या. ए चप्पल साठी काय भांडताय रे? देतो ना भाऊ देतो म्हणलं कोणाचं होय बाहेर आहे रे गरीबांनो. या अजून ये दोघं या. कुठे सायल्या? काय पाहिजे फोटो काढत होता. थांब ना. मला वाटतं चावी ए, सायल्या. काय मी म्हणून तर तुला तुझ्या हातात देतो की चिच्चा हे माझ्या इथे येतं बरं का ब्लॉग चांगला. कोणाला यायचं आहे का ब्लॉग मध्ये? नको उलटा कसले अरे क्वालिटी येतं असं व्हिडिओ. असंच काढ. सेल्फी मध्ये नाही काढत. सेल्फी मध्ये लय बघणार हा. ए कुठे चाललोय आपण? हा आज आम्ही आलोय मल्लिकार्जुनच्या दर्शनाला. हे आमच्या ग्रुपचा गुंडा. काढा सगळ्यातले क्लिप टाकू. सगळे क्लिप टाकते. अरे ठीक आहे चला. आधी कुठे जाणार आहे आपण? गणपतीचे दर्शन करणार आहे आधी, मग आम्ही महादेवन कसे जाणार. चला सब लोक तर हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे मंदिरात. काढा सगळ्यातले क्लिप टाकू. गुप्ता चिडला नाही का? हा ना, सगळ्या क्लिप टाकताय. तर गाईज आम्ही आमचं फर्स्ट डेस्टिनेशन चाललेलं आहे साक्षी गणपतीला. कनेक्ट केलेलं आहे. फन प्रेस फन भैया. विशाल भाई तुमको कैसा लग रहा है? हमको लग रहा है मिर्जापुर के डॉन है. अभी भाई कुत्ते के आगे से पूछते हैं कैसे हो? ए भावा असं नको म्हणू रे. ए विनय पडलं काय? तर गाईज असं आमचं फोटोशूट झालेलं आहे. आज ते काय म्हणायचं तुला? आता चाललोय, आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. पिण्याचं धोतर उडायला लागलंय. मंदिरात आरती चालू झाली. अक्षय काय म्हणायचं तुला? कसं वाटतं? वेदर वगैरे कसं झालं? एकदम मस्त. वेदर तर एवढं भारी झालं ना, असं वाटतं आता तर गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. अक्षय आता बाहेर कसं वाटतंय तुला दर्शन घेऊन? दर्शन मंदिर एकदम मस्त. आतमध्ये मोबाईल नेता नाही आला कारण अलाउड नव्हता, नाही तर तुम्हाला सर्व दाखवलं असतं. तर काही दर्शन छान झालेलं. आता आम्ही चाललेलो आहे रूमवर. तुम्हाला रूमवर जाऊन अपडेट करतो. स्टे ट्यून विथ अक्षय's ब्लॉग. ओके बाय. आत्ताच आम्ही दर्शन करून बाहेर पडलोय. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता म्हणून घेऊन जाता नाही आला. आतमध्ये खूप भारी व्ह्यू एक नंबर. तुम्हाला दाखवू मागचा व्ह्यू हे बघा. एक नंबर दर्शन झाले आमचे. तुम्ही पण या. माकड दाखव. स्पॉटचं नाव आम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मला पण माहित नाही. लाईक करा, सबस्क्राईब पण करा. नरसिंहाचं मंदिर आहे, कृपया करून या. एक नंबर वर्थ राहील. क्वालिटी. हां मित्रांनो, आमचं आता यादगिरी कुठं झालंय. आता आम्ही स्वर्णगिरीला चाललोय. स्वर्णगिरी इथून अजून अर्धा तासाचा रस्ता आहे. 14 किलोमीटर आहे. हा
व्यंकटेश्वराचं मंदिर आहे. करा रे काय ती झाड काय ती सगळं जीव एकदम मस्त. चंगळे का बोले चंगळ्या काय बोले चंगळ्या काय बोले टपटपाटप कोणता आहे हा चंगळ्या अक्षया चंगळ्या काय बोले ओके चला आता आम्ही निघा. अर्ध्या तासाने भेटू. आता कुठे आहे आपण? स्वर्णगिरी मंदिर. स्वर्णगिरी. काय वाईट आम्ही आलेलो आहे स्वर्णगिरी मंदिरला. पहिले भारी मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे, पण वाईटले भारी. वाईटले भारी एकदम शांतता. एनर्जी फील होती. पुढे जाऊन दाखवतो इथं मोबाईल अलाउड असेल तर नाही तर सॉरी. हॅलो गाईज, वी आर इन हैदराबाद. वर्ल्ड फेमस बिर्याणी पॅराडाईज. व्हेरी गुड बिर्याणी. पनीर डिश बिर्याणी आले, पण पनीर आले गाईस. व्हेरी गुड डिश. गुप्ता अक्षय बोल ना काहीतरी बोल. अभी 2 मिनट रुको. हैदराबाद को आना भी है. हैदराबाद की दावत बोले तो ये वीडियो डिलीट होने वाला है. अरे ये भी बिहार बाबू हमारे साथ है. तर गाईस आताच आमची आणि आम्ही हैदराबादी बिर्याणी आलेली आहे. क्वालिटी अँड क्वांटिटी आपण अक्षयला विचारू. अक्षय क्वालिटी नंबर क्वालिटी भाई. आतापर्यंत अशी बिर्याणी कुठंच नाही खाल्ली. कधीच नाही खाल्ली. पहिल्यांदा आलाय. काही थोडीशी क्वांटिटी कमी आहे. तुम्ही येत असाल तर थोडंसं व्यवस्थित प्लॅन करून या. व्हेजवाल्याचं काय आहे, तोंड मिठं पाडलेली त्यांची बिर्याणी तुम्हाला घेतली. व्हेजवाले आणि हे गरीब बघा, व्हेजवाले गरीब बघा. पनीर हे गरीब पुण्यात पण पनीरच खातात. इथं पण पनीरच खातात. काही 2 शब्द. व्हिडिओ क्वालिटी अच्छा होना है. हाय गाईस, तुम्ही बघू शकता आम्ही हैदराबादमध्ये आहे. तेलंगणा सरकारने आम्हाला स्पेशल सोफा दिलेला आहे. व्हेरी सोफा दिलेला आहे. कम्फर्टेबल तर आहे एकदम मस्त. 500 कोटीचा बंगला आहे आपला. दाखव भाऊ लोकांना आपल्या. आल्यावर दाखवतो गाईस. आलो विनायक काय म्हणायचं तुला गाईस? हे आपलं 500 कोटीचा बंगला आहे. काय रेंटला हप्त्याने काय पाहिजे असेल तर सांगा, लगेच कॉन्टॅक्ट करा. द मोस्ट कॉस्टलीएस्ट बिल्डिंग इन हैदराबाद. तर अक्षय काय म्हणायचं तुला? एक नंबर. कसं झाला? एवढी मजा आली ना. प्रवास लय भारी. तुम्ही पण एकदा तर गाईस मंदिर दिसणार नाही तुम्हाला, जाऊ द्या. हा दिसला नाही देवी दिसलं. मंदिरला का नाही फोटो काढ? सगळं माणसं एकदम भारी. अक्षय काय म्हणायचं ट्रिप बद्दल तुला? ट्रिप तर एक नंबर. खर्च झाला पण तो मजबूत झाला, पण जाऊ द्या. कारण की एकदम भारी ट्रिप झाली. खर्चाचा काय विचार नाही. आपण आपल्या कार्यकर्त्याला नाही की विनायक तू आलास का? हा, विनायक नसता आला तर अजून भारी. दिवा बघा, दिवा. मला कळलं नाही काय, पण भारी. इतना रोशनी देता है पूरा इंडिया को. इधर से रोशनी आता. तुम लाइट बिल कल से नहीं भरने का. गाईज हे बघा 500 करोडचा बंगला जे आम्ही म्हणत होतो. नो क्लिअर नॉट. कारण की कार खराब आहे. तर गाईज या ट्रिपचा व्लॉग आम्ही इथं सेंड करतोय. भेटूया नंतर ज्योतिर्लिंगला. स्टे ट्यून विथ अक्षय ब्लॉग. मला धगधग होती माहिती का?
हा ना, तेच ऐकून, मला आता